तर मैत्रिणींनो, तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगू इच्छिते. प्रेग्नन्सीच्या काळात ना ही एक चूक बिलकुल करू नका. प्रेग्नन्सीच्या काळात भावनिक होऊ नका. कारण की मी भावनिक झाले आणि त्याचा मला खूप मोठा फटका बसला. पैसे तर गेलेच, पण माझी खूप जास्त फजिती झाली. झालं काय सांगते. माझ्या आहोंना सर्दी झाली होती. ते फक्त 2 ते 3 दिवसात बरे झाले. मी मात्र प्रचंड आजारी पडले. मला प्रजा वारंवार सांगत होते, अगं आशू, माझ्यापासून दूर राहा. मी माझे काम करतो. तू स्वतःची काळजी घे. सध्या व्हायरल चालू आहे. तुला सुद्धा सर्दी ताप होईल. पण मी वेडी. ऐकते कसलं. मग काय, चांगलाच खोकला झाला. इतका त्रास झाला की मी रात्र रात्र जागून काढली. खोकल्यामुळे प्रचंड पोटात दुखायचं. पोटात बाळ असल्यामुळे एक वेगळीच भीती होती. काही अघटित घडतं की काय याचंही टेन्शन होतं. मला या खोकल्यामुळे 5 ते 6 वेळा दवाखाना करावा लागला. त्यात किती सारे औषध गोळ्या. मी अगोदरच प्रेग्नन्सीच्या गोळ्या घेऊन कंटाळून गेले होते. त्यात या सर्दी खोकल्याची भर पडली ती वेगळीच. म्हणजे या एका चुकीमुळे मला मानसिक शारीरिक त्रास किती झाला हे सांगायला नको. आणि माझ्या नवऱ्याचा खिसा रिकामा झाला तो भाग वेगळाच. त्यामुळे कुटुंबातील कुणालाही सर्दी ताप असेल तर त्यांच्यापासून दूर राहा.